नमस्कार, मी हर्षद माने. प्राचीन भारताच्या इतिहासावरचं भारत हे पुस्तक आपल्या हाती देताना मला खूप आनंद होतो. भारताला गौरवास्पद प्राचीन इतिहास लाभलेला आहे. भारत हा खूप कमी संस्कृतीमधला एक संस्कृती आहे, ज्याला 5 ते 7 हजार वर्षांचा अखंड प्रवाह आहे आणि या बाबतीमध्ये आपण खूप सुदैवी आहोत. आणि म्हणूनच सिंधू काळातलं एखादं प्रतीक किंवा एखादी रूढी परंपरा आपण आजही पाळतो, किंवा गुप्त काळातलं एखादं साहित्य आपल्याला आजही भावतं, किंवा नालंदा विद्यापीठ आपल्याला आजही आपलं वाटतं. याचं कारण की त्या काळाची आपल्याशी एक नाळ जोडलेली आहे. ही नाळ मी माझ्या पुस्तकामध्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण प्राचीन भारत म्हणजे फक्त धर्म किंवा मोठमोठी मंदिरं किंवा लेणी नव्हे. प्राचीन भारत म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्याला एक जो वारसा देऊन ठेवलेला आहे, तो वारसा आहे. हा वारसा आहे विज्ञानाचा, हा वारसा आहे तंत्रज्ञानाचा, हा वारसा आहे साहित्याचा, हा वारसा आहे कलेचा. दुर्दैवाने हा वारसा पुढे नेण्यामध्ये आपण थोडेसे कमी पडतो. आपल्यावर झालेल्या आक्रमणांमुळे असेल किंवा आपणच त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आपण हा वारसा पुढे जतन करू शकलो नाही, पुढे वाढवू शकलो नाही. आणि म्हणून आज आपण जागतिक पातळीवर जेवढी प्रगती केली पाहिजे होती विज्ञानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये, तेवढी होऊ शकली होती. उदाहरणादाखल दिल्लीमध्ये मेहरौलीमध्ये एक स्तंभ आहे लोखंडाचा किंवा पोलादाचा. तो अजूनही गंजला नाही. कसं शक्य आहे? हे शक्य आहे कारण तेव्हाचं धातू विज्ञानशास्त्र तेवढं प्रगत होतं, जे आज नाही आहे. किंवा बृहदेश्वर मंदिरामध्ये जे 200 फुटाचं विमान आहे, त्याच्यावर 80 टनाचा एक गोळा आहे शिखराचा. तो त्यांनी तिथपर्यंत कसा पोहोचवला असेल? त्यांनी तो पोहोचवला कारण त्यांनी एक फार मोठी फळी त्यांनी लावली होती. हे काय आहे? हा काटकोन त्रिकोणाचा सिद्धांत आहे. किंवा कैलास मंदिर पहा, एक अखंड खडक खोदून त्यांनी ते कैलास मंदिर बांधलेलं आहे. इथे तुम्हाला फक्त कलाकारांची कलाकुसर दिसत नाही, तर तुम्हाला त्यांचं भूमितीचं ज्ञान दिसतं. ते असल्याशिवाय अशा प्रमाणबद्ध आकृती बांधणं शक्य नव्हतं. हे सगळं मी माझ्या पुस्तकामध्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. ऋग्वेद किंवा पुराणांमध्ये जो इतिहास आहे, त्या इतिहासाचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न केला. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत आपल्याला एक अखंडित प्रवाह या इतिहासाला सापडतो. महाभारत युद्ध हे भारतीय इतिहासातलं एक निर्णायक पान आहे, कारण त्याच्यामुळे त्या युद्धाआधीचा आणि त्यानंतरचा भूराजकीय इतिहास, जिओ पॉलिटिकल हिस्ट्री भारताची खूप बदलली. या सगळ्याचा मागोवा आजपर्यंतच्या आपल्या इतिहासामध्ये इतिहास म्हणून घेतला गेला नाही, तो मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला इतिहासामध्ये बऱ्याच बिटवीन द लाईन्स सापडल्या किंवा कनेक्ट द डॉट्स सापडले, ते मी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा सगळा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो हे मला ऐकायला नक्की आवडेल. हे करताना मी तंत्रज्ञानाचाही त्याच्यामध्ये वापर केलेला आहे. त्याच्यामुळे काही ठिकाणची स्थळं तुम्हाला व्हिडिओमार्फत बघता येतील किंवा 3D मॉडेल्स तुम्हाला बघता येतील. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो मला नक्की सांगा. तुम्ही मला थेट संवादाद्वारे सुद्धा सांगू शकता. त्याचाही QR कोड तुम्हाला उपलब्ध आहे. खूप खूप आभार. जय हिंद.